जगामधले पहिला नेता असा असेल, आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे, आणि त्याचं हे पिल्लू याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सापडतंय। या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोण आहात? खरं म्हणजे दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्री योगेश कदम यांच्यावरती वाळू चोरी आणि सावलीवारच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी आरोप केले होते। अधिवेशनानंतरही त्यांनी सावलीवारवरून निशाणा साधला होता। त्यानंतर या प्रकरणात माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना तो बार कदमांचाच असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं। तसेच अनिल परब हे अर्धवट वकील असल्याचा आरोपही त्यांनी केला। यानंतर हे प्रकरण शांतही झालं होतं, पण आता पुन्हा एकदा रामदास कदम यांनी या प्रकरणावरून धक्कादायक दावा केलाय। त्यांनी एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का, याची शहानिशा करायला हवी असे हे म्हटलेत। याचवेळी कदम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून देखील सवाल उपस्थित केलाय। तसेच खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून या महामार्गाचं काम होत नाहीये का असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारलाय। हे सगळं घडलं आहे खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी। पाहुयात रामदास कदम काय म्हणाले। शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही। सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत। मग हे कसं, हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्याभोवती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही। मग कसं, मग हे कसं काय, हे काय मॅनेज झालं पुढं? आणि म्हणून माझी आपला विनंती आहे, मी हे प्रकरण सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही। अरे कसले डान्सबार चालवणारी अवकाश आमची नाही। आम्ही लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ते आमची अवलाद आहे। चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, ताबडतोब त्याला बाहेर काढलं, सगळे लायसन्स कॅन्सल करून टाकले। नीतिमत्ता आमच्याकडे आहे। कसले राजीनामे मागताय, कोणाचे मागताय? उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानावर आला होता, अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन। अफजल खान म्हणलं नाही मी, कारण तो असा आहे ना एकदम। कुणाच्या अंगावर येते तुम्ही? कोण समोरची व्यक्ती आहे? पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आरोप करून राजीनामा दे। तुझ्या बापाचं काय ठेवाय का राजीनामध्ये? तुझ्या मायाला कसला राजीनामा मागतोस तू? अरे नियमामध्ये काय बसतं काय? मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जातं की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे। मी गोगावले संघात ओपन खुलाम बोलणारा माणूस आहे, तर या खोलामध्ये आपण जाऊ, पण आमची संस्कृती नाही। आम्ही आता पण जनसेवा ही ईश्वरसेवा या भावनेनंच। आता फक्त एक माझी विनंती आहे, एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात, खूप चांगलं काम केलं। कुठलाही नेता आला नसता, कुठलाही नेता, फक्त एकनाथ शिंदेच येऊ शकतात। तेवढं मुंबईत गेल्यानंतर पुढचं काय ते बघा। काय गोगावले तुम्ही? यावेळी एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची बाजू घेतली। ते काम करणारे कार्यकर्ते आहेत असंही ते म्हणाले, पण दरोडेखोरच दुसऱ्यांना चोर म्हणायला लागलेत असं एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। पाहुयात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले। आज खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे आरोप, योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे, या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे। एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे, त्याच्याकडून शिकलं पाहिजे। त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही। या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय। अरे बाबा, तुम्ही काय केलं? तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोण आहात?
खरं म्हणजे दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत. किती कराल आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे कारस्थान आहे. शिवसेनेचे आमदार काम करणाऱ्यांना, मंत्र्यांना बदनाम करायचे हे षडयंत्र असल्याचे आरोप शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. दिसतंय ना, आज उभाटाच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या असलेल्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं, कुठलेही ठोस पुरावे न देता आरोप करणं, फक्त बदनामी करणं, विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून तिथे काही गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं, मला वाटतं हे फक्त बदनामी करण्याचे कटक कारस्थान स्पष्ट दिसून येते. उभाटाच आहे ना, दुसरं कोण असणार आहे? कारण शेवटी पोटशी उठलेला आहे, ते सत्तेमध्ये येऊ शकले नाहीत. उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना घरात बसावं लागलं, हे त्यांच्या मनामध्ये असलेलं दुःख आहे. आता पाहायला गेलं तर हा कार्यक्रम नक्की सभागृहाच्या ओपनिंगचा होता की योगेश कदम यांना प्रोटेक्ट करण्यासाठीचा होता? हे आरोप प्रत्यावरून तुम्हाला कळालंच असेल. पण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांनी जो हल्लाबोल केलाय, यातून योगेश कदम बचावले जातील ना, हे येणाऱ्या दिवसातच कळेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.